गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही कर्मचारी दारूच्या नशेत काम करताना आढळले। प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज गुरुवारी स्पष्ट केलं। मंत्री सरनाईक यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी तातडीनं सुरक्षा आणि दक्षता विभागाला नशेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोठं अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते। या निर्देशानुसार एसटी महामंडळानं मंगळवारी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये अचानक व्यापक तपासणी मोहीम राबवली। या अचानक तपासणीत 719 चालक, 524 वाहक आणि 458 यांत्रिकी कर्मचाऱ्यांसह एकूण 1701 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली। अखेरीस कर्तव्यावर दारूचे सेवन केल्याप्रकरणी एकूण 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत दोषी आरोपपत्र दाखल करण्यात आले। धुळे यामध्ये 1 यांत्रिकी, 1 क्लीनर, 1 चालक, नाशिकमध्ये 1 चालक, परभणीमध्ये 1 यांत्रिकी, भंडाऱ्यामध्ये 1 यांत्रिकी आणि नांदेड इथं 1 वाहक येथील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। मंत्री सरनाईक यांनी इशारा दिलाय की भविष्यात असे गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि यापुढेही अचानक तपासण्या सुरू राहतील। तसेच भविष्यात येणाऱ्या नवीन एसटी बसेसमध्ये चालकांच्या सीटजवळ श्वास विश्लेषक उपकरणं बसवण्यात येतील, ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवल्यास प्रतिबंध होईल।